सोलापूर टाइम्सच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये आम्ही स्वागत करतोय। खरं तर भयानक परिस्थिती या महापुरामुळे झालेली आहे आणि एकंदरीत आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात सीना नदीला महापूर आलेला आहे। 2 दिवस ओसरण्यात आलता आणि जरी पुराचं पाणी ओसरलं तरी पण आपण बघू शकता की सतत मुसळधार पाऊस सुरूच आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वरून येणारा विसर्ग हा सुरू असल्यानं सीनामाईच्या धरणातलं पाणी अजूनही तशाच पद्धतीनं वाहत असलेलं आपल्याला दिसून येते आणि मोठ्या प्रमाणात आपण या ठिकाणी बघू शकतो की आजही 1,21,000 ते 22,000 क्युसेकपर्यंतचं पाणी या सीना नदीमध्ये सोडण्यात येत आहे आणि मोठ्या प्रमाणात आपण बघू शकतो की अजूनही ओसरलेलं पाणी हळूहळू वाढत आहे। त्यासाठी या सीना नदीकाठच्या दोन्ही काठच्या गावांनी नागरिकांनी सतर्क राहून सुरक्षित आपलं जीव वाचवणं गरजेचं आहे। पाणी ओसरलंय म्हणून पाणी ओसरलंय म्हणून शेतामध्ये जाणं किंवा बेसावधपणा टाळलं पाहिजे, कारण सीना नदीच्या काठची गावं आपण बघतो की मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेत आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी येणार नाही म्हणून सीना नदीच्या काठापर्यंत शेती करत होते, जवळजवळ घरं बांधत होते। खरं तर तेरे गाव आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात नदीच्या काठी देखील घर असू दे, ऑफिस असू दे, मोठ्या प्रमाणात बांधल्याचं दिसून येते। सोलापूर टाइम्सच्या माध्यमातून आम्ही हेच आवाहन करतो की सुरक्षित राहा। निसर्गापुढे प्रशासन देखील हतबल झालेलं आहे। निसर्गापुढे कोणाचंही काही चालत नाही, त्यासाठी आधी स्वतः सलामत तो पगडी 50 असं म्हटल्याप्रमाणे स्वतः सुरक्षित राहणं तेवढंच गरजेचं आहे। इथेच थांबूयात।